ठीक आहे. सो टेराफॉर्म मध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं आहे, तर कंप्लीट फाईल कशा पद्धतीने लिहायची आहे, रिसोर्सेस कशा पद्धतीने लिहायचे आहे ते सगळं बघितलेलं आहे, राईट. लोकल ब्लॉक असू दे किंवा प्रोव्हायडर ब्लॉक असू दे, तुम्हाला का बरं लिहितात एवढं माहिती आहे, राईट. देन त्यानंतर रिसोर्स ब्लॉक कशासाठी लिहितात तेवढं पण माहिती आहे तुम्हाला, आहे की नाही, आयडिया आहे ना. हा, त्यानंतर आपण काय केलंय इकडे, तर आपण पूर्ण 3 फाईल मध्ये त्याला एक कम्प्लीट स्ट्रक्चर दिलेलं आहे. main.tf मध्ये आपल्याला छेडखानी करायला रेग्युलरली यायची गरज नाही. आपण काय केलं आहे की प्रत्येक थिंग कशा थ्रू पास केली आहे, इथे व्हेरिएबल थ्रू. तर व्हेरिएबल्स जिथे आहे लिहिलेले आहे आपले, ती फाईल कोणती आहे, variable.tf. जेव्हा पण आपल्याला काही रिक्वायरमेंट असेल चेंजेसची, ते चेंजेस कुठे होणार, व्हेरिएबल्स मध्ये होणार. मेन फाईलला काही होणार का नाही. दॅट्स मीन्स इट्स अ ग्लोबली युज्ड फाईल नाव फॉर AWS. ठीक आहे. देन त्यानंतर आउटपुट सेम. तर याला एक्झिक्यूट करून बघितलं आहे तुम्ही, ठीक आहे. तर याला एक्झिक्यूट केल्यानंतर कम्प्लीट VPC स्ट्रक्चर इथे क्रिएट होणार. VPC त्यामध्ये सबनेट पब्लिक आणि प्रायव्हेट. देन त्यानंतर AWS इंटरनेट गेटवे, राऊट टेबल, सिक्युरिटी ग्रुप आणि राऊट टेबल असोसिएशन, बरोबर. आणि इवन मोर इथे युजर डेटा तुम्हाला कसं टाकायचं आहे, तर युजर डेटा या पद्धतीने टाकायचा असतो, कळलं. सिक्युरिटी ग्रुप्स वगैरे लिहिल्यानंतर तुम्हाला इन्स्टन्सच्या आतमध्ये काही इन्स्टॉल करायचं असेल तर सिंपल काय करणार तुम्ही, युजर अंडरस्कोर डेटा, आणि याला लिहायचा एक सिंटॅक्स असतो, ठीक आहे. EOF मीन्स एंड ऑफ फाईल, स्टार्टिंग ऑफ एंड ऑफ फाईल, ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये आपला सेल स्क्रिप्ट जी आपण लिहिलेली आहे भरपूरदा, ते आपण इथे लिहिणार सिंपल. आणि येस, यानंतर इथे काय दिलेलं आहे, डिपेंड्स ऑन. तर हा जो इन्स्टन्स आहे, हा इन्स्टन्स कशावर डिपेंड आहे, सिक्युरिटी ग्रुप क्रिएट झाल्याशिवाय हा सिक्युरिटी ग्रुप या इथे अटॅच होणार नाही. क्लिअर आहे, राईट. सो डिपेंड ऑन पण तुम्हाला समजलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या 3 फाईल्सचा यूज केस कसा असतो. VPC आपण सेपरेटली लिहिलेलं आहे, राईट. VPC सेपरेट लिहिलेलं आहे. देन त्यानंतर आपण इन्स्टन्स एक सेपरेट लिहिलेलं होतं, बरोबर. सॅम्पल, व्हेरिएबल अँड आउटपुट आहेत, करेक्ट ना. तर आता यांना ऍक्च्युली म्हटलं काय जातं, तर यांना ऍक्च्युली मॉड्यूल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मॉड्यूल. बट आता मॉड्यूल लिहायची थोडीशी स्टेप्स वेगळ्या आहेत. त्याला कसं काम करतो, तो कसा यूज करायचा आहे मॉड्यूल, ऍक्च्युली ग्लोबल लेवलचा मॉड्यूल कसा यूज करायचा, जो की कुणीही कधीही यूज करू शकतो. फक्त आपल्याला द्यायचा असतो सोर्स. VPC क्रिएट करायचं आहे, त्याचा सोर्स द्या आणि त्याला रिक्वायर्ड व्हेरिएबल पास करा, दॅट्स इट. VPC क्रिएट म्हणजे 5 ते 6 लाईन मध्ये आपल्याला कोड लिहिता येतो. आलं लक्षात. आता तो मॉड्यूल ऍक्च्युली कशा पद्धतीने लिहायचा ते बघू, ठीक आहे. तर सर्वात आधी आपल्याला तो स्ट्रक्चर समजून घ्यावा लागेल की ऍक्च्युली कसं काम करतं मॉड्यूल. तर मी तुम्हाला ऍप थ्रू दाखवतो, डायग्राम थ्रू. तेव्हा तुमच्या लक्षात येईल टेराफॉर्म मॉड्यूल्स काय असते. टेराफॉर्म मॉड्यूल डायग्राम तर अजून ओपन नाही झाली, ठीक आहे. तर मी नोटपॅडवर पण सांगू शकतो, काय हरकत नाही. तर इकडे बघा, मॉड्यूल ऍक्च्युली काय आहे, तर मॉड्यूल आहे ऍक्च्युली सेल्फ कंटेन्ड रियुजेबल पॅकेज ऑफ टेराफॉर्म कॉन्फिगरेशन. रियुजेबल पॅकेज ऑफ टेराफॉर्म कॉन्फिगरेशन म्हणजे जर आपण इथे VPC साठी काही गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत, ठीक आहे. तर याला अजूनही हा इथे काय करतोय, आपण व्हेरिएबल लिहायला यावं लागेल. बट असा काही टर्म आपण यूज करणार ज्यामध्ये हे व्हेरिएबल्स आपल्याला इथे पण मेन्शन करायची गरज नाही. म्हणजेच आता तिन्ही फाईलला आपल्याला छेडायची गरज पडेल का नाही. मेन फाईलला तसा हात लावणार नाही. देन त्यानंतर व्हेरिएबल्स मध्ये व्हेरिएबल डिफाईन नाही आहे, म्हणजे तिथे पण आपल्याला हात लावायची गरज
नाहीये. आउटपुट फाईल तसं पण आपल्याला जास्त काही लिहायची गरज नसते. क्लिअर. म्हणजे तिन्ही हे फाईलला आपल्याला हात लावायला त्यामध्ये मॉडिफिकेशन करायला यायची गरज नाही. सो दिस इज द बेनिफिट. मग देन हा मॉड्यूल आता कम्प्लिटली ग्लोबली रियुजेबल झालाय. इथे येऊन व्हेरिएबल पण आपल्याला चेंज करायची गरज पडणार नाहीये. परफेक्ट आहे. हा, तर आता ते कसं होतं हे लक्षात घ्यावं लागेल. करेक्ट. तर समजून घेऊ ते. ठीक आहे. इथेच मी स्टार्ट करतो तुम्हाला सांगायला. तर होतं काय, आपण काय करणार, सर्वात आधी आपला एक मॉड्यूल क्रिएट करणार. हा मॉड्यूल असेल तुमचा व्हीपीसीचा मॉड्यूल समजा, सो किंवा इन्स्टन्स. थोडं झूम करतो मी परत. इन्स्टन्सचा मॉड्यूल आहे. इन्स्टन्सच्या मॉड्यूलमध्ये किती फाईल्स असतात, किती फाईल असणार, 3 फाईल असणार. कोणत्या कोणत्या, व्हेरिएबल्स, मेन आणि आउट. सो इथे आपल्या फाईल्स असेल 3. मेन डॉट टीएफ, व्हेरिएबल डॉट टीएफ आणि आउटपुट डॉट टीएफ. बरोबर आहे. तर ह्या 3 फाईल असेल. तर इन्स्टन्स आपल्याला डिफाईन करावं लागेल या 3 फाईलमध्ये. देन त्यानंतर आपण सेम काम काय करतो, व्हीपीसी क्रिएट करतो. बरोबर. व्हीपीसी. आता व्हीपीसी चे पण अगेन 3 फाईल. कोणत्या कोणत्या, मेन, व्हेरिएबल अँड आउटपुट. परफेक्ट आहे. राईट. आता इन्स्टन्स आपण सेपरेट डिफाईन करून ठेवलाय 3 फाईल मध्ये. व्हीपीसी आपण सेपरेट डिफाईन करून ठेवलाय 3 फाईल मध्ये. आता आपल्याला गरज आहे ह्या दोघांची पण. आपली रिक्वायरमेंट काय आहे की मला इन्स्टन्स पण क्रिएट करायचं आहे, व्हीपीसी पण क्रिएट करायचं आहे. तर येस, आपण जर सेपरेटली त्यांना डिफाईन करून ठेवतोय तर हे झाले काय, तर हे झाले मॉड्यूल्स. व्हीपीसी सेपरेट डिफाईन करून ठेवणे म्हणजे व्हीपीसीचा मॉड्यूल क्रिएट करून ठेवणे. इन्स्टन्स सेपरेट डिफाईन करणे म्हणजे त्याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक थिंग, जसं की ईबीएस व्हॉल्यूम्स आहे, S3 बकेट्स आहे, इलास्टिक लोड बॅलेन्सर आहे, ऑटो स्केलिंग आहे, प्रत्येकासाठी तुम्ही काय क्रिएट करणार, 3 फाईल. आणि त्या 3 फाईल मध्ये त्याला डिवाइड करून सेट करणार. बट आता या 3 फाईल मध्ये लिहिणार कसं, तर मेन फाईल मध्ये येस ऑफकोर्स आपण काय लिहिणार, रिसोर्सेस लिहिणार. इन्स्टन्स वाला रिसोर्स कुठे राहणार, मेन डॉट टीएफ मध्ये. व्हेरिएबल्स मध्ये व्हेरिएबल्स फक्त लिहिली जाणार, त्याची व्हॅल्यू डिफॉल्ट वाली व्हॅल्यू दिली जाणार नाही. कळलं का. व्हेरिएबल्स लिहिला जाईल पण त्याची व्हॅल्यू मेन्शन केली जाईल का, नाही. व्हॅल्यू मेन्शन नाही आहे म्हणजे तो काय, ब्लँक आहे. राईट. ठीक आहे. देन आउटपुट मध्ये लिहा, नाही तर नका लिहू. तो तसं पण बाहेर कसं लिहायचं ते आपण बघू. ठीक आहे. तर आता कळलं इथे मेन आणि व्हेरिएबल फाईल. मेन मध्ये कंटेंट आहे, व्हेरिएबल्स मध्ये व्हेरिएबल्स आहेत बट विदाउट व्हॅल्यूज आहे. मेन मध्ये व्हेरिएबल्स आहेत बट विदाउट व्हॅल्यूज आहेत. आलं लक्षात. नाव अवर टास्क इज टू यूज दिस मॉड्यूल्स. दिस वन इज द फर्स्ट मॉड्यूल, इन्स्टन्स मॉड्यूल. दिस वन इज द सेकंड वन, व्हीपीसी मॉड्यूल. आता ह्या दोघांनाही कॉल कसं करायचं, मॉड्यूल डिफाईन तर झाले. आता दोघांनाही कॉल कसं करायचं, तर ह्या दोघांनाही कॉल करतो आपण एका सिंगल लोकेशन मध्ये. ठीक आहे. एका सिंगल लोकेशनला. आणि त्या पण असतात ऍक्च्युली आपल्या 3 फाईल. ठीक आहे. या मेन मध्ये काय असेल, आता इथे काय असतं, तर मेन मध्ये आपण हा एक मॉड्यूल झाला इन्स्टन्सचा. तर मी काय लिहितो इथे, टेक्स्ट मध्ये लिहितोय इन्स्टन्स इंस्टन्स मॉड्यूल.
परफेक्ट विदाउट काय राहणार विदाउट डिफॉल्ट व्हॅल्यूज. ओके, सो विदाउट व्हॅल्यूज हा मॉड्यूल आहे आणि सेम खाली काय इन्स्टन्सचा मॉड्यूल आहे जो व्हीपीसीचा मॉड्यूल आहे जो विदाउट व्हॅल्यूज आहे. ठीक आहे, व्हीपीसी. नाव आता आपल्याला इन्स्टन्स पण क्रिएट करायचं आहे आणि मॉड्यूल पण क्रिएट करायचं, व्हीपीसी पण क्रिएट करायचं. बट फाइल्स जे ऑलरेडी क्रिएटेड आहे हे यूज करणार आपण. तर आता इथे आपल्याला काय करावं लागेल, हे असेल तुमचं ऍक्च्युअल मॉड्यूल कॉलिंग फाईल, ऍक्च्युअल फाईल. ठीक आहे, ठीक आहे. तर काय करतोय आपण, मॉड्यूल्स क्रिएट करतोय. तर मॉड्यूल्स अंडरस्टूड करतोय आपण मेन आणि इन्स्टन्स आणि व्हीपीसी मॉड्यूलला कॉल करणार आपण ऍक्च्युअल फाइल्स म्हणून आपण असं यांना कन्सिडर करणार. मेन डॉट टीएफ ही एक फाईल असेल. या मेन डॉट टीएफ मध्ये आता यांना कॉल कसं करणार, तर युजिंग मॉड्यूल ब्लॉक. मॉड्यूल ब्लॉक इथे आपल्याला यूज काय करावं लागेल, मॉड्यूल ब्लॉकचा यूज करावं लागेल. आणि ह्या मॉड्यूल ब्लॉक मध्ये आपण काय कॉल करणार, तर इन्स्टन्सच्या मॉड्यूलला कॉल करणार. तर इथे आपल्याला काय द्यावं लागतं, तर इथे आपल्याला सोर्स मेन्शन करावा लागतो. सोर्स मीन्स डेस्टिनेशन, सोर्स मीन्स याची लोकेशन कुठे आहे. हा कुठेही क्रिएट करा तुम्ही, हा कुठेही क्रिएट करा. सोर्स मध्ये काय द्यावं लागेल, तर तुम्हाला पाथ द्यावा लागेल. कशाचा पाथ, या इन्स्टन्स मॉड्यूलचा पाथ, की हे ऍक्च्युली कुठे आहे, कुठे ठेवलेलं आहे तुम्ही. कळलं. ठीक आहे. नेक्स्ट, आता या मॉड्यूल मध्ये तुम्ही इन्स्टन्सचा कॉल केलाय आणि सेम वेने तुम्हाला कशाचा कॉल करायचा आहे, व्हीपीसीचा कॉल करायचा आहे. समजलं. ओके, व्हीपीसी सेपरेट आहे, इन्स्टन्स सेपरेट आहे. ठीक आहे, ह्या दोघांनाही आपल्याला क्रिएट करायचं आहे. तर आपण इथे आता छेडखानी काहीही करणार नाही, कारण हे आपल्याला रिपीटेडली यूज करावं लागणार. तर आपण काय करणार, या दोघांनाही सेपरेटली फाईल मध्ये कॉल करणार. ओके, बट कोणता ब्लॉक यूज करणार, मॉड्यूल ब्लॉक. मेन फाईल मध्ये काय राहणार, मॉड्यूल ब्लॉक राहणार. त्या मॉड्यूल ब्लॉकने आपण काय करणार, कॉल इन्स्टन्सला कॉल करणार आणि व्हीपीसीला पण कॉल करणार. हे कुठे पण राहू दे, याची लोकेशन कुठेही राहू दे, आपल्याला सोर्स मध्ये त्याचा फक्त पाथ द्यायचा आहे. कळलं. हा, ते. आणि आता इकडे लक्षात द्या, हे काय, हे डिफॉल्ट विदाउट डिफॉल्ट व्हॅल्यूज. आता त्या व्हॅल्यूज कुठे द्यायच्या, तर इकडे द्यायच्या. आता ते जे व्हेरिएबल आपण इकडे रिकामे सोडलेले आहे, राईट. मॉड्यूल क्रिएट करताना आपण व्हेरिएबल्स काय केलंय, रिकामे सोडले. तिथे व्हॅल्यूज टाकलेल्या का नाही, तर त्या व्हॅल्यूज आता कुठे द्याव्या लागेल, तर इकडे. समजलं. असाइन व्हॅल्यूज या फाईल मध्ये असाइन होणार.
आणि जे पण आउटपुट तुम्हाला पाहिजे ते या फाईलमध्ये डिसाइड होणार. ओके, आउटपुट मध्ये. समजलं काय होतं इथे? समजलं? ठीक आहे. सेपरेटली आपण ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत, तर यांना कम्प्लीट एक मॉड्यूल ऍज अ मॉड्यूल कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. पण इथे व्हेरिएबल्स मध्ये आपण काय करणार? व्हेरिएबल्स लिहिणार पण त्याची व्हॅल्यू टाकणार नाही. तर आता ते कसं सर? तर हे जे आहे CIDR व्हॅल्यू, ठीक आहे, दिसतंय इथे. तर हे आपण डिफॉल्ट व्हॅल्यू टाकणार नाही, म्हणजेच काय राहणार? हा ब्लँक राहणार. समजलं? समजलं का हे? हा, म्हणजेच आता हा एक मॉड्यूल झाला आणि त्याची व्हॅल्यू काय? ब्लँक आहे. तर बाकी पूर्ण व्हेरिएबल्स पण आपल्याला काय करावं लागतील? ब्लँक करावं लागतील. अंडरस्टूड? पक्का? गुड. याला आपल्याला छेडायचं नाही, आपण सेपरेट क्रिएट करणार. काय कन्फ्युजन, काय प्रॉब्लेम? ठीक. नेक्स्ट, तर हे पूर्ण स्ट्रक्चर आता आपल्याला काय करायचंय? क्रिएट करायचं. इन्स्टन्स आणि VPC बद्दल तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. तर आता ह्या दोघांनाही कॉल करायसाठी सेपरेट 3 फाईल क्रिएट कराव्या लागतील. मेन, व्हेरिएबल अँड आउटपुट. सेपरेट फाईल्स. त्यामध्येच व्हॅल्यू असाइन करणार. यामध्ये व्हॅल्यू असाइन होणार नाही. तर मी काय करतो? मी करतो इथे एक मॉड्यूल नावाचं डायरेक्टरी क्रिएट. ठीक आहे. टेराफॉर्मच्या आतमध्ये आपण एक डायरेक्टरी क्रिएट करणार. कोणती? मॉड्यूल्स. ठीक आहे. आणि या मॉड्यूल्स मध्ये कोणते मॉड्यूल असणार? आपला इन्स्टन्स अँड VPC. नॉट फाईल, डायरेक्टरी. Instance and one more. I understand. C instance and one more एक पाहिजे आपल्याला. VPC. ठीक आहे. मॉड्यूल मध्ये कोणते मॉड्यूल? 2 मॉड्यूल, एक इन्स्टन्स आणि VPC. तर इन्स्टन्स मध्ये किती फाईल असणार? 3. कोणत्या कोणत्या? main.tf. परफेक्ट. दुसरी व्हेरिएबल .tf. आणखी एक असेल कोणती? output.tf. परफेक्ट. तर हा इन्स्टन्सचा मॉड्यूल क्रिएट होईल इथे. ठीक आहे. कंटेंट ऍड करू आपण. VPC मध्ये पण किती राहणार? 3. हा जो VPC आहे आपण सेपरेट बघितलेला आहे, याला आता कन्सिडर करू नका. आता आपण कुठे काम करतोय? मॉड्यूल्स वाल्या डायरेक्टरी मध्ये काम करतोय. ठीक आहे. तर मॉड्यूल कसं लिहायचं ते सांगतोय मी तुम्हाला. सो VPC मध्ये 3 फाईल सेपरेट बनणार. main.tf. परफेक्ट आहे. स्टँडर्ड नाव काय असतं? main.tf. व्हेरिएबल डॉट आणि output.tf तुम्ही जरी क्रिएट नाही केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम होणार नाही. कारण त्यामध्ये जर तुम्हाला कंटेंट लिहायचं आहे नाही लिहायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड करतं. आउटपुट मध्ये एखादी आयडी पाहिजे तर तुम्ही आउटपुट फाईल क्रिएट करा, अदरवाइज नाही केली तरी ओके. तर VPC इन्स्टन्स मॉड्यूल बनलाय आणि VPC बनलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये आता कंटेंट टाकू आपण. ठीक आहे. VPC साठी आणि इन्स्टन्स साठी. तर ठीक आहे. नेक्स्ट याच्यात बघू आपण याला कसं कंटेंट टाकायचं आणि मॉड्यूल एज अ परफेक्ट मॉड्यूल कसा क्रिएट करायचा. सो इन अ नेक्स्ट पार्ट.